Good afternoon, all of you. In last lecture, we started the unit number 9. In that, we studied about the monitoring equipment. So, in this lecture, I am going to start a new topic, that is the tube and catheters used in the hospital. Okay, which are the tubes and which are the catheter which are used in the hospital, and what is the work of the catheter and tubes. Okay, so let's start. Okay, in that the first tube or the catheter is central venous catheter. Central venous catheter, okay, it's also called as a CVC. Okay, CVC, central venous catheter. It is a tube-like equipment which are used in the hospital for measuring the central venous pressure. Central venous pressure. So let's start. This type of catheter is a soft, palpable tube that is inserted into a large vessel, means a vein, in the neck, means जे काही नेकमध्ये ठीक आहे, नेकजवळ जे काही वेन असते, ठीक आहे, त्या तिथून हे कॅथेटर इन्सर्ट केलं जाते. ठीक आहे, टू द नेक मीन्स इंटरनल जिग्युलर वेन. इंटरनल जिग्युलर वेन. ओके, इंटरनल जिग्युलर वेन जे नेकमध्ये असते वेन, ठीक आहे, तिथून इन्सर्ट केला जाते हा कॅथेटर, म्हणजेच सेंट्रल वेनस कॅथेटर. ओके, इन्सर्टेड इंटू द इंटरनल जिग्युलर वेन. ओके, किंवा मग और इन द अप्पर चेस्ट. ओके, इन द अप्पर चेस्ट मीन्स सब क्लॅव्हिकल वेन. सब क्लॅव्हियन वेन. सब क्लॅव्हियन वेन जे क्लॅव्हिकल बोन आहे, ठीक आहे, ती क्लॅव्हिकल बोन आहे त्या साईडला असते. ठीक आहे, सब क्लॅव्हियन वेन, ठीक आहे, त्या साईडला पण इन्सर्ट केलं जाते सेंट्रल वेनस कॅथेटर. ठीक आहे, नेक्स्ट इज और इन द ग्राइन एरिया. ग्रोइन एरिया मीन्स फिमोरल वेन. फिमोरल वेन, फिमोरल जे बोन आहे त्या साईडला पण एक वेन असते, त्याला आपण म्हणतो फिमोरल वेन. तिथून पण हा कॅथेटर इन्सर्ट केला जाते. जर सर्वात मोस्टली ज्युग्युलर वेनमध्ये इन्सर्ट केला जाते. ठीक आहे, जे काय नेकजवळ असते, ठीक आहे, नेकजवळ असते ती ज्युग्युलर वेनमध्ये इन्सर्ट केल्या जाते. अगर तिथे काही प्रॉब्लेम असणार किंवा मग तिथे काही इन्फेक्शन झालेलं असणार तर नेक साईड यूज करतात, दॅट इज अ सबक्लॅव्हियन वेन. सबक्लॅव्हियन वेन मीन्स जे काही कॉलर बोन आहे, ठीक आहे, अप्पर चेस्ट, ठीक आहे, कॉलर बोन आहे तिथं क्लॅव्हिकल, ठीक आहे, ते क्लॅव्हिकलजवळ तिथून इन्सर्ट केल्या जाते. ठीक आहे, ठीक आहे, सुपेरियर वेना केव्हापर्यंत. ठीक आहे, किंवा मग अगर ती जागा सुटेबल नसणार, ती साईड पण सुटेबल नसणार, तर तिसरी साईड आहे दॅट इज अ फिमोरल वेन. फिमोरल वेन. ओके, पेशंट आर सेडेटेड अँड रिसीव अ लोकल एनेस्थेशिया प्रायर टू इन्सर्शन. मीन्स जे काही जेव्हा पण हा ट्यूब इन्सर्ट केला जाते तेव्हा लोकल एनेस्थेशिया, म्हणजे तेवढी जी जागा आहे ते सुन्न करतात, त्याला म्हणतो आपण अनेस्थेशिया. ठीक आहे, लोकल अनेस्थेशिया मीन्स जे काही जेवढी जाग्यावर प्रोसिजर करायचं आहे त्या जाग्यावर फक्त तेवढ्याच जाग्यावर अनेस्थेशिया देणे, त्याला आपण म्हणतो लोकल अनेस्थेशिया. ठीक आहे, लोकली अनेस्थेशिया देणे त्याला आपण म्हणतो लोकल अनेस्थेशिया. ठीक आहे, किंवा मग अदर अनेस्थेशिया जसं जनरल अनेस्थेशिया आहे, ठीक आहे, ते सर्व अनेस्थेशिया वेगळे आहे. ठीक आहे, त्याचं टाईप्स आहे काय अनेस्थेशियामध्ये, त्यापैकी एक टाईप आहे दॅट इज अ लोकल अनेस्थेशिया. तर जेव्हा पण सेंट्रल वेनस कॅथेटर इन्सर्ट केला जाते तेव्हा ती जागा अनेस्थेटिक एजंटने, ठीक आहे, अनेस्थेशिया तिथं दिल्या जाते. ठीक आहे, ती जागा म्हणजे सून करण्यात येते. ठीक आहे, तिथं जेव्हा ट्यूब इन्सर्ट करतात, ठीक आहे, म्हणजे पेशंटला त्याचा काही त्रास होणार नाही प्रोसिजरचा. ठीक आहे, देन स्विचर्स सेक्युअर द CVC. ठीक आहे, CVC जे काही कॅथेटर टाकलेले असते तिथे थोडे एक दोन स्विचर्स, म्हणजे टाके, आपण त्याला मराठी शब्दामध्ये टाके म्हणतो. ठीक आहे, म्हणजे स्विचर्स. ठीक आहे, स्विचर्स तिथे दिल्या जाते. ठीक आहे, विच कॅन बी लेफ्ट इन प्लेस फॉर डेज ऑर वीक्स. CVC आर यूज मीन्स म्हणजे ते काही प्रत्येक जे काही यूज केलेलं कॅथेटर्स आहे त्यांना काही व्हॅलिडिटी आहे. ठीक आहे, म्हणजे आता जे काही ट्यूब्स आहे ते एक फॉरेन मटेरियल आहे. ठीक आहे, ते फॉरेन मटेरियल आहे आणि फॉरेन मटेरियल बॉडीमध्ये जास्त वेळ आपण टिकवून ठेवू नाही शकत. ठीक आहे, म्हणून ते स्पेसिफिक पिरियडनंतर त्याला रिमूव्ह करणे आणि ठीक आहे, दुसरे ट्यूब यूज करणे, ठीक आहे, हे नर्सेसची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. जर समजा कॅथेटर हा इन्सर्ट केला आणि तिथून जास्तीत जास्त 3 दिवस किंवा 4 दिवसानंतर ते रिन्युअल करायला पाहिजे, म्हणजे दुसरं कॅथेटर इन्सर्ट केलेलं पाहिजे. ठीक आहे, कारण की जे कॅथेटर आहे ते फॉरेन मटेरियल आहे. ठीक आहे, फॉरेन मटेरियल बॉडीमध्ये जास्त दिवस राहू शकत नाही. ठीक आहे, त्याच्यामुळे आपण दुसरं कॅथेटर तिथे इन्सर्ट करणार. ठीक आहे, काही स्पेसिफिक टाईमनंतर.
ठीक आहे. सो CVC कॅथेटर्स आर युज्ड, ठीक आहे, ते कशासाठी यूज केले जाते. फर्स्ट वन इज टू ॲडमिनिस्टर फ्रिक्वेंट ऑर कंटिन्युअस मेडिकेशन. इफ द पेशंट गिविंग अ continuous medication to the patient, then physician prescribe the सेंट्रल वेनस कॅथेटर टू द पेशंट. ओके, म्हणजे पेशंटला सेंट्रल वेनस कॅथेटर कंटिन्युअस मेडिकेशन देण्यासाठी यूज केलं जाते. ठीक आहे. सेकंड वन इज टू ॲडमिनिस्टर लार्ज मल्टिपल IV प्रोडक्ट्स दॅट डू नॉट फिट इन द वन लाईन. ठीक आहे. म्हणजे आता जर समजा जे काही मल्टिपल्स IV म्हणजे इंट्रावेनस जे काही फ्लुईड वगैरे देतात, ठीक आहे, जर ते फ्लुईड ठीक आहे मल्टिपल असलं तर आपण जेलकोमधून देऊ नाही शकत, ते सेंट्रल वेनस कॅथेटरमधून सोडलं जाते. ठीक आहे, पेशंटच्या बॉडीमध्ये. ठीक आहे. नेक्स्ट, टू मेजर सेंट्रल वेनस प्रेशर. ओके, द मेजर द सेंट्रल वेनस प्रेशर, जे काही वेन्समध्ये जे काही प्रेशर आहे, ठीक आहे, सेंट्रल वेनमध्ये जे काही प्रेशर आहे ते मेजर करण्यासाठी पण सेंट्रल वेनस कॅथेटर यूज केल्या जाते. ठीक आहे. आता सेंट्रल वेनस प्रेशर मीन्स द अमाऊंट ऑफ फ्लुइड इन द वेसल. द अमाऊंट ऑफ द फ्लुइड इन द वेसल इज कॉल्ड ॲज द सेंट्रल वेनस प्रेशर विच आर यूज इन द हॉस्पिटल फॉर द मेजरिंग द सेंट्रल वेनस प्रेशर. ओके. नेक्स्ट इज द CVC कॅरी सम रिस्क ऑफ द ब्लडस्ट्रीम इन्फेक्शन ऑर द थ्रोम्बोसिस. मीन्स जे काही CVC आहे मीन्स सेंट्रल वेनस कॅथेटर आहे, ठीक आहे, त्याच्या पण काही साईड इफेक्ट आहे, म्हणजे काही रिक्स आहेत. ठीक आहे. त्यात कोणते रिक्स आहे बघा, ब्लड स्ट्रीम इन्फेक्शन, ब्लडचं इन्फेक्शन होऊ शकते, किंवा मग तिथे लोकल जे काही बॉडी पार्ट आहे, ठीक आहे, जर कॅथेटर नेकमध्ये दिलं असणार तर जे काही लोकल पार्ट आहे नेकजवळ तिथे पण इन्फेक्शन होऊ शकते. ठीक आहे, त्याचा रिक्स असते. नंतर थ्रोम्बोसिस पण चा पण ठीक आहे रिक्स असू शकते. ठीक आहे. मीन्स बघा तिथं त्या जाग्यावर जिथे इन्सर्ट केलेली असणार ते सेंट्रल वेनस कॅथेटर त्या जाग्यावर टेंडरनेस होऊ शकते, किंवा ॲबनॉर्मल फ्लुइड कलेक्शन इन द टिश्यू, जे काही तिथं टिश्यू आहे तिथे ॲबनॉर्मल फ्लुइड होऊ शकतं, म्हणजे पस होणे. ठीक आहे. नेक्स्ट द इम्पेअर्ड मुवमेंट पेशंटची इम्पेअर्ड होऊ शकते. ठीक आहे. आता मुवमेंट इम्पेअर्ड होऊ शकते कारण तिथे त्याला त्रास होऊ शकते म्हणून. ठीक आहे. नंतर अँड इन्गर्ज वेन म्हणजे तिथं वेन काय होतं, तिथं स्वेल्ड होणार, जे काही जागा जिथे इन्सर्ट केलेली आहे ट्यूब, ठीक आहे, जिथे इन्सर्शन दिलेलं आहे तिथे काय होतं, तिथं स्वेलिंग येणार. ठीक आहे. हे सर्व तिथे कॉम्प्लिकेशन आहे. अँड दिस आर द यूज ऑफ द सेंट्रल वेनस कॅथेटर. ओके. नेक्स्ट इज देर इज वन पिक फॉर द बेटर अंडरस्टँडिंग. ओके. This is a central venous catheter which are inserted in the jugular vein or the femoral vein, okay, or a subclavian vein. Okay, this is a central venous catheter. Okay, so next is intravenous means IV. Intravenous म्हणजे IV. IV is also called as you can call Gelco. Okay, in clinical side you can call Gelco. In a hospital you can call Gelco. Okay, and IV is a plastic catheter, means a tube. Okay, the plastic catheter that is inserted into the vein, peripheral IV means inserted to the vein. म्हणजे जे काही ठीक आहे हँडमध्ये म्हणजे रिस्ट जवळ ठीक आहे जे काही वेन्स असतात, ठीक आहे, जे वेन्स असतात तिथे पण इन्सर्ट करू शकतात, किंवा मग बेबी असणार तर मग त्याला ठीक आहे लेगमध्ये पण इन्सर्ट केल्या जाते. ठीक आहे. लेगचे जे वेन्स असतात तिथे पण इन्सर्ट केल्या जाते, म्हणजे पेरिफेरल. ठीक आहे. जे हँडमध्ये किंवा लेगमध्ये, ठीक आहे, ते पेरिफेरल. बेबीच्या मॅक्झिममकडून जर हँडमध्ये जर वेन मिळाली नाही तर तिथे लेगमध्ये पण लेगच्या वेनमध्ये पण इन्सर्ट केलं जातं. ठीक आहे. और अ लार्जर साईज कॅथेटर इन्सर्टेड इंटू द लार्जर वेन ऑफ द नेक. ठीक आहे. जसं आपण सेंट्रल वेनस कॅथेटर पाहिलं होतं. ठीक आहे. तसंच. ठीक आहे. Fluid medication used for the fluid medication, nutrition preparation, then and blood product are administered through the IV catheter. Okay, patient in the ICU often have a multiple IVs. Okay, means the आता IV ठीक आहे मीन्स कॅथेटर कशासाठी यूज करतात. कॅथेटर इज यूज फॉर द गिविंग द मेडिकेशन, सम ऑफ द मेडिकेशन, सम ऑफ द इंजेक्शन. ओके, सम ऑफ द मेडिकेशन और द फ्लुइड. ओके, जे काय IV फ्लुइड असते नॉर्मल सलाईन मीन्स द NS. Okay, then the fructosaline, glucosaline. Okay, these all are the fluids for the patient. Okay, catheter is used for the providing the fluid to the patient. Then the medication. Okay, then the nutrition preparation. Okay, means the vitamins. Okay, vitamins or the nutrition, some of the nutrition content and the vitamins are provided through the IV.
Okay, and the blood product means the whatever the platelets and the RBC, then the providing the blood to the patient through the IV only. Okay, the IV catheter. Okay, in the ICU, if the patient is admitted in the ICU, so there may be inserted a multiple number of the IVs. Okay, number of IVs. Next is a one of the picture given on the screen. Okay, this is the gelco, means the intravenous IV. Okay, this is the intravenous IV. This is the gelco. Okay, there is a color having a color code and some of the number. Okay, numerical number. Okay, next is chest tube. Chest tube are inserted through the chest wall in the space around the lungs to drain the fluid or air that has accumulated and prevent the lungs from being able to extend. Means the whatever the fluid or the air are accumulated in the lungs. Okay, in the intermediate in the lungs, so that the chest tube is used for the removal of the fluid and the air that is accumulated in the chest space. Okay, chest space जे काही चेस्टमध्ये जे काही ठीक आहे थोरॅसिक कॅव्हिटी असते, त्या थोरॅसिक कॅव्हिटीमध्ये जर कोणता फ्लुईड किंवा मग कोणतंही एअर किंवा फ्लुईड ठीक आहे इन्सर्ट झालं तर तिथे एक ट्यूब वापरतात, दॅट इज अ चेस्ट ट्यूब. ओके, चेस्ट ट्यूबच्या साह्याने विथ द हेल्प ऑफ द चेस्ट ट्यूब द रिमूव्ह द ऑल द फ्लुईड अँड द एअर आर रिमूव्ड बाय द chest tube. Okay, this is the chest tube. Okay, chest tube and collection device. Okay, the tube are inserted in the thoracic cavity and remove all the fluid or the air in the collection device. Okay, that is a chest tube. Okay, is it so? Next is a urinary catheter. Urinary catheter often the referred to as Foley's catheter. Okay, urinary catheter is also called as a Foley's catheter. Foley's catheter are inserted through the urethra into the bladder. ओके, युरेथ्रामधून ब्लॅडरपर्यंत इन्सर्ट केला जाते हा ट्यूब. ठीक आहे. वन्स इन द ब्लॅडर द कॅथेटर इज केप्ट इन द प्लेस बाय अ बलून विच इज इन्फ्लॅटेड. मीन्स जे काही कॅथेटर टाकला ठीक आहे युरेथ्रामधून ठीक आहे ब्लॅडरमध्ये इन्सर्ट केला तेव्हा तिथे काही एअर पुश केल्या जाते ठीक आहे त्या ट्यूबमध्ये आणि तिथे एक बलून काय होते तिथे फ्लॅटेड होते. म्हणजे तिथं बलून एक आतमध्ये ब्लॅडरमध्ये तयार होते म्हणजे जेणेकरून जे काही ट्यूब आहे ते बाहेर निघणार नाही. ठीक आहे. फॉर द अवॉइडिंग द removal of the tube. Okay, next is a urinary catheter continuously drain the bladder and allow for the accumulate the measurement of the urinary output. ठीक आहे. जेव्हा पण ट्यूब इन्सर्ट केल्या जाते तेव्हा ते कॅथेटरमधून कंटिन्युअसली ब्लॅडरमधून युरिन काय होते पास कंटिन्युअसली ड्रॅन होत राहते. ठीक आहे. एका कंटेनरमध्ये. ठीक आहे. ते कंटेनरमध्ये तिथून नर्स काय करते तिथून नर्स मेजर करते की युरिन आउटपुट आर्सली म्हणजे प्रत्येक तासाला किती युरिन आउटपुट येत आहे पेशंटचं. ठीक आहे. दिस इज अ हेल्प फॉर द मेजरिंग द युरिन आउटपुट. ओके, इट इज अ हेल्प फॉर द मेजरिंग द युरिन आउटपुट. ओके, bladder and allow for the accumulation measurement of the urinary output, which is the extremely important in the fluid management and in assessing the kidney function. It is important for the measuring the output of the urine and the फ्लुईड मॅनेजमेंट इन द बॉडी. म्हणजे जे काही फ्लुईडचं जे काही ठीक आहे बॅलन्स आहे ते चेक करण्यासाठी किंवा पेशंटचं फ्लुईड आहे ते इनपुट आणि आउटपुट चेक करण्यासाठी ठीक आहे ते हेल्प होते. आणि नंतर किडनीचं फंक्शन्स कसे आहेत ठीक आहे हे पण मेजर करण्यासाठी युरिनरी कॅथेटरचा यूज केला जाते. ठीक आहे. So one picture is given on the screen, that is the Foley's catheter. Means the Foley's catheter means it is the urinary catheter. Okay, urinary catheter. This is the urinary catheter. Okay, which are inserted through the urethra into the bladder. Okay, for the urine expulsion. So next is a endotracheal tube. Endotracheal tube, it is also called as the ET tube. In the clinical side, ET tube.
the procedure of the insertion of the endotracheal tube inside the body, so it's called as the intubation. It is the one of the procedure of insertion of the endotracheal tube in the body. Okay, intubation, it is the procedure in which the endotracheal tube are inserted in the body. Okay, so endotracheal tube, it is a very important equipment in the ICU. Okay, the endotracheal tube are the used when the mechanical ventilation is necessary. Okay, जेव्हा पण पेशंटला व्हेंटिलेशनवर ठेवतात, मेकॅनिकल मशीनच्या व्हेंटिलेशनवर ठेवतात, तेव्हा इंट्युबेशन केल्या जाते, म्हणजेच endotracheal ट्यूब यूज केल्या जाते. ओके, द सॉफ्ट प्लास्टिक ट्यूब इज इन्सर्टेड आयदर थ्रू द नोज और थ्रू द माउथ. ठीक आहे, एकतर हे जे ट्यूब आहे नोजमधून इन्सर्ट करू केली असते किंवा मग माउथमधून इन्सर्ट केलेली असते. ठीक आहे, व्हेंटिलेशनसाठी. ठीक आहे, एअरवेसाठी म्हणजे ऑक्सिजनसाठी. ठीक आहे, प्रोव्हाइडिंग द मेकॅनिकल व्हेंटिलेशन मीन्स ऑक्सिजन टू द पेशंट. ओके, इन द माउथ, थ्रू द माउथ, बिटवीन द वोकल कॉर्ड अँड इंटू द ट्रकिया, म्हणजे वोकल कॉर्ड. ठीक आहे, म्हणजे नेकच्या खाली. ठीक आहे, नेकच्या खाली थोडं इथे वोकल कॉर्ड असते. ठीक आहे, वोकल कॉर्डमध्ये पण तिथे ट्रकियाच्या दोन ट्रकियाच्या मधामध्ये जे काही स्पेस असते तिथून ते ट्यूब इन्सर्ट केला जाते. इन बिटवीन द स्पेस ऑफ टू ट्रकिया. ओके, जे काही दोन ट्रकियाच्या मधामध्ये जे काही स्पेस आहे तिथून इन्सर्ट केल्या जाते ही ट्यूब. ठीक आहे, a small soft balloon at the end of the tube in the trachea is inflated to prevent the air from escaping, thus allowing the adequate ventilation by the respirator. ओके, म्हणजेच काय, जे काही ट्यूब टाकल्यानंतर तिथे एक बलून असते, त्या बलूनला ठीक आहे तिथं तिथे एअर पुश केल्या जाते. ठीक आहे, म्हणजे ते बलून काय होणार, इथे फ्लॅटेड होणार आणि तिथे ते ट्यूब आहे ते रिमूव्ह होणार नाही आणि रेस्पिरेशनचं व्हेंटिलेशन जे आहे ते प्रॉपर होणार. ठीक आहे, नेक्स्ट इज द प्रोसेस ऑफ द हॅव्हिंग द ET ट्यूब इन्सर्टेड इज रिफर्ड टू ॲज इंट्युबेशन. ठीक आहे, जे काही इंट्युबेशन आहे ते इंट्युबेशन एक प्रोसिजर आहे. त्या प्रोसिजरमध्ये ET ट्यूब जे आहे ते इन्सर्ट केल्या जाते माउथमधून किंवा नोजमधून किंवा मग जे काही वोकल कॉर्ड आहे तिथे ट्रकिया आहे त्या ट्रकियामधून. ठीक आहे, ते त्या प्रोसिजरला म्हणतो आपण इंट्युबेशन. ठीक आहे, ट्यूब इन्सर्ट करण्याच्या प्रोसिजरला आपण म्हणतो इंट्युबेशन. ते ट्यूब, ठीक आहे, ET ट्यूब आहे ते इन्सर्ट करण्याच्या प्रोसिजरला आपण म्हणतो इंट्युबेशन. ओके, पेशंट्स हू आर द इंट्युबेटेड आर अनेबल टू स्पीक. ओके, स्पीक. सो इट इज important to try to ask yes or no question to which they can respond by the taking or the nodding their head. Okay, nodding their head. Some patient may be able to communicate by the writing. Most often patient who are the intubated require sedation and may not be रिस्पॉन्सिव्ह ॲट ऑल. मीन्स द ज्याही पेशंटला, ठीक आहे, इंट्युबेशन केल्या जाते, ET ट्यूब इन्सर्ट केली जाते, त्या पेशंटला कोणत्याच प्रकारचं मुवमेंट करू देणार नाही. ठीक आहे, त्या पेशंटला फक्त येस ऑर नो याच क्वेश्चनला मधून त्या ॲन्सर विचारणार आहे. त्या पेशंटला ॲन्सर येस ऑर नोमध्येच विचारणार आहे. किंवा मग जे पेशंट एबल असणार, ठीक आहे, लिहिण्याचे एबल असणार, त्या पेशंटला आपण, ठीक आहे, रायटिंग ऑब्जेक्ट देऊन त्याला लिहायला सांगणार आहे किंवा मग त्याला कम्युनिकेट करू देणार नाही. ठीक आहे, त्याला कम्युनिकेट करू देणार नाही. ठीक आहे, आणि जेव्हा पण अगर पेशंट इंट्युबेट केला जाते त्याला सेडेटिव्स दिल्या जाते. ठीक आहे, सेडेटिव्स इट इज द इम्पॉर्टंट मेडिकेशन विच आर यूज फॉर द गिविंग सडेशन टू द पेशंट. मीन्स द जे काही पेशंटला, ठीक आहे, आराम देण्यासाठी, ठीक आहे, ते मेडिकेशन यूज केलं जाते. दॅट इज अ सेडेटिव्ह मेडिकेशन. ओके, सम ऑफ द पिक्चर आर गिवन ऑन द स्क्रीन. ओके, द फर्स्ट पिक्चर that is a tube. Okay, and second one is this is a intubation. Okay, the tube. Okay, this is a tube. In the first picture, part of the tracheostomy tube. Okay, this is a tube, ET tube, and this is the second pic. It is a intubation. Okay. So, thank you. In this lecture, we discussed about the tube and catheter used in the hospital. So, thank you.